वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अफसर खान यांच्या प्रचारार्थ प्रचंड जाहीर सभेचं आयोजन प्रमुख मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं आगमन अवघ्या 10 ते 15 मिनिटांनी या ठिकाणी होणार आहे। आजूबाजूला उभा असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना माता भगिनी बंधू भावांना विनंती करतो की आपण समन्वय स्थानापन्न व्हावं। सर्व माता भगिनींना विनंती की आपण समन्वय स्थानापन्न व्हावं। आदाब, जय भीम। कार्यक्रम की शुरुआत है। शुरुआत में आवाज अच्छी आनी चाहिए। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा जय भीम, जय भीम। उमेदवार अफसर खान हे आपल्याला मार्गदर्शन करतील। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करता हूं अल्लाह के नाम से, डरता नहीं हूं जातिवाद के शक्ति के बाप से। आज हिंदुस्तान का भविष्य बनने जा रहा है 4 जून को। आज जातिवादी शक्ति दिल्ली में बैठी है। हमको और आपको मिलकर जातिवादी शक्ति को उखाड़कर फेंकना है, क्योंकि जातिवादी शक्ति मनुवादी संविधान बदलने की बात करती है, एनआरसी लाने की बात करती है, हिंदू राष्ट्र बनाने की बात करती है। तो जब तक के ये महाराष्ट्र में हमारे नेता आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब है, इस देश में है, ये जातिवाद शक्ति के बात में भी दम नहीं है कि जो संविधान को खत्म करे, एनआरसी लाए और हिंदू राष्ट्र बनाए। आज मैं आप लोगों को बताता चलूं कि आप सबको माननीय आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब को सुनना है, लेकिन जो ये रूमर्स फैला रहे हैं, जो हवा फैला रहे हैं कि प्रकाश अंबेडकर साहब ने एक मुसलमान के खिलाफ मुसलमान दिया, तो मैं आप लोगों को बता दूं कि पूरी शिद्दत और पूरी ताकत के साथ प्रकाश अंबेडकर साहब का ये सिपाही आप लोगों के सामने बोलता है, पूरी ताकत के साथ। बाड़ा साहब मेरे पीछे खड़े हैं, दलित समाज मेरे पीछे खड़ा है। 2 से 2.5 लाख वोट बाड़ा साहब के शुरू होंगे और उनको 1 से 2.5 लाख तक आना पड़ेगा। मैं मुस्लिम भाइयों 25 साल से आप लोगों की खिदमत कर रहा हूं, आप लोगों के साथ हूं, हर मसले मसाइल में मैं आप लोगों के साथ आता हूं। तो आप लोगों को आने वाली 4 तारीख को 13 तारीख को 4 नंबर के बटन को दबा के भारी अक्षर से, मुझे नहीं बाड़ा साहब को आपको ताकत देना है, बाड़ा साहब के साथ सिपाही को ताकत देना है और लोकसभा में जाकर मोदी और अमित शाह की आंखों में आंखें डालकर ये अफसर खान बात करेंगे, ऐसा मैं कहता हूं। दूसरी बात मैं ये बता दूं कि बाड़ा साहब पूरी डंके की चोट पे अफसर खान के पीछे खड़े हैं और डंके की चोट पे अफसर खान औरंगाबाद शहर से और जिले से चुन के आएंगे। डंके की चोट पे आप लोग मुझे साथ देंगे। और ये लोग बोलते हैं तो सुन लो, ये कितने लोगों को कहां गिराते हैं। अभी हैदराबाद की इलेक्शन हुई, 4 उम्मीदवार वहां मुसलमान थे, जिसमें मोहम्मद अजहरुद्दीन जो वर्ल्ड फेमस प्लेयर है, उसके सामने मुस्लिम कैंडिडेट दे दिया। शब्बीर अली डिप्टी सीएम, उनके खिलाफ मुस्लिम उम्मीदवार दे दिया और 2 भाइयों के खिलाफ मुस्लिम उम्मीदवार दे दिया। चारों को गिराने का काम किसने किया? इन लोग ने किया। अरे बाड़ा साहब तो चुना कर लाने के लिए अफसर खान को दिए हैं और अल्लाह के फजलो करम से आप लोगों को सिर्फ साथ देना है। और बाड़ा साहब
मेरे साथ है, दलित समाज मेरे साथ है और आप लोगों को साथ देके मुझे चुना कर देना है। दूसरी बात मैं आपको बता दूं, बॉम्बे में आरिफ नसीम खान को 250 वोटों से गिरा दिया गया, बाबा सिद्दीकी को गिरा दिया गया, नवाब मलिक को गिरा दिया गया, फरहान आजमी को गिरा दिया गया। किसने गिराया? इन लोगों ने गिराया। और ये हम इनको वोट कर दिया गया, हम उनको गिराने के लिए खड़े। अरे हम तो डंके की चोट पे चुन के आने के लिए खड़े। अगर तेरे को गिराना होता तो तू 4400 वोटों से आया, 2019 में मैं खड़े रह के तेरे को गिरा देता। लेकिन बाला साहब ने आज मुझ पर विश्वास किया और बाला साहब ने ऐलान किया नेशनल चैनल पे कि औरंगजेब के शहर से, औरंगाबाद से अगर कोई जीतेगा दूसरी बार तो मुस्लिम उम्मीदवार अफसर खान ही जीतेगा। ये बाला साहब की आवाज है। आज आप लोगों के सामने जैसे 2 बार उन लोगों ने झोली फैलाया और आप लोगों ने उनकी झोली भर दिया, तो आने वाली 13 तारीख को आप लोगों को गैस के बटन पे दबाकर इतनी जोर से बटन दबाओ कि ये बच्चा लोकसभा में जाए और जातिवादी शक्ति को उखाड़ कर फेंके। ऐसा मैं कहता हूं। और वो झोली फैलाते, मैं भी आप लोगों के सामने झोली फैला रहा हूं। अल्लाह के वास्ते, रसूल के वास्ते मेरी भी झोली भर दो। एक बार भरेंगे तो बार बार भरते रहेंगे, ऐसा मैं कहता हूं। भाई लोग अल्लाह हाफिज, खुदा हाफिज। एक शेर के साथ अपनी जगह लेता हूं। प्रकाश अंबेडकर साहब को आपको सुनना है। हयात लेके चलो, कायनात लेके चलो, हयात लेके चलो, कायनात लेके चलो। चलो तो जय भीम मुस्लिम, पूरा महाराष्ट्र और पूरा देश प्रकाश अंबेडकर साहब को साथ लेके चलो, साथ लेके चलो, साथ लेके चलो। अल्लाह हाफिज, खुदा हाफिज। कर बाला साहब का इस्तेमाल किया जाए सर्वांनी, नीचे से लेके ऊपर तक। त्यानंतर सरदार बाळासाहेब आंबेडकर मोबाईल तोंड चालू कर. मार्गदर्शन करतील. वंचित बहुजन आघाडीचा सर्वांनी मोबाईल तोंड चालू करा आणि साहेबांचा इस्तेमाल करा. बाळासाहेब आंबेडकरांचा, सरदार बाळासाहेब आंबेडकरांचा, सरदार बाळासाहेब आंबेडकरांचा. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सरदार बाळासाहेब आंबेडकर आपल्याला मार्गदर्शन करतील. वंचित बहुजन आघाडीचा सगळ्यांनी खाली बसून घ्या. समोरची जे आहेत खाली बसा, खाली बसा. हे रेलिंगला जे उभे आहेत त्यांनी सुद्धा खाली बसून घ्या, खाली बसा. इकडचे सुद्धा आहे ते खाली बसून घ्या, पाठीमागचे बोलावून करताय. कोणीही एकमेकाला सांगू नका, मी इथे बसून सांगतो म्हणजे शांतता राहील. खाली बसा. निळा शर्ट वाले खाली बसा. तुम्हाला काही स्पेशल निमंत्रण नाही दिलेलं आहे. तेरा तारखेला जी निवडणुका होतात आहेत त्याच्यामध्ये मराठवाड्यातले असणारे 3 उमेदवार आहेत. औरंगाबादचे उमेदवार आहेत अफसर खान, जालना जिल्ह्याचे आहेत उमेदवार
प्रभाकर बखलेजी आणि बीडचे असणारे उमेदवार आहेत अशोक हिंगे, या तिघांची ही निशाणी गॅस सिलेंडर आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रो, या निवडणुकीमध्ये आपण असं पाहिलंय, उमेदवार काँग्रेस शिवसेनेचा असेल किंवा भारतीय जनता पक्ष शरद पवार, भारतीय जनता पक्ष अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवार आपण बघितले तर एकाच समाजाचा आहे. औरंगाबाद मधला त्याचा असणारा फरक आहे, एवढीच असणारी परिस्थिती आहे. हे नुसते एका समाजाचे नाही तर हे नात्या गोत्याचे आहेत, हे आपण सरळ लक्षात घ्या. हे सगळे मराठा समाजाचे आहेत, पण तेही श्रीमंत मराठा समाजाचे. जरांगे पाटील यांनी उभा केलेला जो मराठा समाजातला वर्ग आहे त्याच्यामधला एकही उमेदवार दिलेला नाही. सत्ता ही मराठा समाजाच्या नावाने, पण प्रत्यक्षात ही असणारी सत्ता घराणेशाहीच्या हातामध्ये ही आपण लक्षात घ्या. ही घराणेशाहीच्या हातामध्ये आहे आणि म्हणून मराठवाड्याचा विकास झाला नाही आपण बोलतो की मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे. रेल्वेसाठी इथे लढा द्यावा लागला, मीटर गेज पासून ब्रॉड गेज करायला, पण ब्रॉड गेज झाली, पण ब्रॉड गेज सुद्धा सिंगल लाईन झाली, ती डबल लाईन अजून झाली नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. डबल लाईन कदाचित झाली असती तर मराठवाड्यामध्ये येण्या जाण्याचा वेळ जो आहे तो अर्धा कमी झाला असता, अशी परिस्थिती आहे. आणि वेळ वाचतो म्हटल्यानंतर उद्योग सुद्धा आले असते, अशी परिस्थिती आहे. मध्यंतरी आपण बघत असाल की औरंगाबाद हे विकसित होते असं वाटलं. वेगवेगळ्या कंपन्या यायला लागल्या, त्याच्यातल्या फक्त असणाऱ्या 4-5 कंपन्या टिकल्या, उरलेल्या कंपन्या भूर झाल्या, अशी परिस्थिती आहे. आणि त्याचं कारण आहे की ज्या काही सोयी सवलती दिल्या पाहिजे महाराष्ट्र शासनाने दिल्या नाही. मराठवाडा आहे, मागासलेला भाग आहे, म्हणून मागासलेला भाग राहिला पाहिजे अशाच दृष्टीने महाराष्ट्र शासन बघत आलं, अशी परिस्थिती आहे. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की आपल्याला असणारं हे बदलायचं असेल तर इथलं सत्ता परिवर्तनातलं बदल झालं पाहिजे. आणि सत्ता परिवर्तनातला बदल झाला तर मराठवाड्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात घ्या. ज्या घराणेशाहीला आपण सत्ता देतोय, ज्या घराणेशाहीला आपण असणारा सत्ता देतोय, ते शरीराचा एक डावा हात आहे आणि एक उजवा हात आहे. तो शरीरातला डावा हात आहे आणि उजवा हात आहे. सत्ता उजव्या हातात आली काय, डाव्या हातात आली काय, ती शरीराकडेच आली म्हणजे कुटुंबाकडे आली, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी नाचवण्यात आलं. इलेक्शनच्या वेळेस हे दोघं कोंबड्यांसारखे झुंजतात आणि आपल्याला असं वाटतं की यांची झुंज खरी झुंज आहे, पण यांची झुंज
ही नौटंकीची झुंज असते, आपण लक्षात घ्या. देखावा असतो, फसवागिरी असते. इलेक्शनच्या दिवशी मतदान झालं की दुसऱ्या दिवशी दोघं एका हॉटेलमध्ये खाताना आपल्याला दिसतात आणि मग आपण म्हणतो अरे बाबा आत्ता तर भांडत होते ना, आत्ता कसं जमलं. त्यांचं भांडण कधीच नव्हतं. तुम्हाला फसवायचं होतं म्हणून भांडण होतं. काही प्रमाणात असणार तीच बाब या ठिकाणी होते, हे आपण लक्षात घ्या. मी इथल्या मुस्लिम बांधवांना सांगणार आहे की मुस्लिम मतावरती तुम्ही असणारा सीट जिंकू शकत नाही अशी परिस्थिती आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेस पक्षाची असणारी उमेदवार मिसेस धानोरकर यांनी स्टेटमेंट केलं. जिंकणारी बाई होती असं मी त्या ठिकाणी मानतो. तिने स्टेटमेंट असं केलं की जिल्हा परिषदेची सत्ता, आमदारकीची सत्ता आणि खासदारकीची सत्ता ही कुणबी समाजातच असली पाहिजे. तिने स्टेटमेंट काय केलं की जिल्हा परिषदेची सत्ता, नगरपालिकेची सत्ता, आमदारकीची सत्ता, खासदारकीची सत्ता ही कुणबी समाजातच राहिली पाहिजे. चंद्रपूर मधल्या मतदारांनी सांगितलं आता तुला आम्ही बघतो, आम्ही तुला बघतो. आणि आता चंद्रपूर मधल्या ही सीट तिसऱ्या क्रमांकावरती गेल्या असे मला लोक त्या ठिकाणी म्हणत होते की फक्त कुणब्यांना मतदान पाहिजे असेल तर कुणब्यांनीच मतदान करावं, आम्ही कुणब्यांच्या विरोधात मतदान करणार, ही भूमिका त्या ठिकाणी झाली. एका समाजावरती इलेक्शन जिंकता येत नाही. तुम्हाला सर्व समावेशक व्हावं लागेल आणि सर्व समावेशक झाल्यानंतरच निवडणुका या ठिकाणी जिंकता येतील अशी परिस्थिती आहे. आज या औरंगाबाद मध्ये चर्चा आहे की वंचित बहुजन आघाडीने एक मुस्लिम उमेदवार दिला. जे बोलतात आहेत मी त्यांना असताना विचारतो की विधानसभेमध्ये याच MIMने वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला की नाही एवढं फक्त असताना सांगा. फक्त मुस्लिम मतांवरती असणारा MIMचा उमेदवार जिंकून आला नाही, ते MIMचा उमेदवार जिंकून आला इथल्या OBCच्या मतावरती जिंकून आला, हे एवढं लक्षात घ्या. मुस्लिम कार्यकर्ता मुसलमानाच्या विरोधात भूमिका घेत नाही. मुस्लिम समाज पाठीमागे राहिलाय त्याचं एकमेव कारण की त्याच्या समाजातला वाईट माणूस मुस्लिम कार्यकर्ता वाईट असला तरी त्याच्या विरोधात तो भूमिका घेत नाही आणि त्याला सांगत नाही की तू असताना सुटलेला आहेस. ती मग OAC असेल किंवा इतर कोणी असतील, युती केल्यानंतर युतीचा धर्म हा निभावावा लागतो. तो निभावता येत नसेल तर युत्या करू नका. युत्या करता येत नसेल आणि धर्म निभावता येत नसेल तर युत्या करू नका. मुस्लिम बांधवांना माझं असणारं आव्हान आहे की हिंदू समाजामधला जो सेक्युलर मिजाज आहे त्यांनी आपल्या समाजाच्या विरोधात जाऊन सेक्युलर उमेदवार आणि सेक्युलर राजकारण या देशामध्ये उभारलं पाहिजे. म्हणून त्यांनी असताना एका मुस्लिम माणसाला मतदान दिलं. त्याची कदर तुम्हाला आहे की नाही?
आणि मुस्लिम बांधव हे जर कदर करणार नसतील तर येत्या काळामध्ये तुमच्या बरोबर कोण उभा राहणार नाही, हे लक्षात घ्या. इथल्या मौलवींना सुद्धा इशारा देतोय की मानवतेच्या नात्याने आम्ही तुमच्या बरोबर उभे राहू, पण तुम्ही सुद्धा मानवतेच्या नात्याने माणुसकी बरोबर आणि सेक्युलर बरोबर उभं राहायला त्या ठिकाणी शिकलं पाहिजे. फक्त माझ्या धर्माचा आहे आणि म्हणून सर्व गुन्हे माफ अशी असणारी भूमिका घेणार असाल तर जे बीजेपीचं राजकारण आहे, मुसलमानांना वेगळं पाडण्याचं जे राजकारण आहे ते यशस्वी इथला मौलवी आणि इथला मुस्लिम समाज करतोय, हे आपण असताना लक्षात घ्या. बीजेपीच्या राजकारणाला यशस्वी कोण करणार असेल तर इथला असणारा मौलवी करणार आहे आणि इथला असणारा मुस्लिम बांधव करणार आहे, हे आपण लक्षात घ्या. इथल्या हिंदू समाजामधल्या सेक्युलर विचाराचा जो आहे, हिंदू समाजातला जो सेक्युलर विचाराचा आहे, त्यांनी असं सांगितलं की मी धर्म बघणार नाही, मी धर्म बघणार नाही, त्या माणसाचं कर्तृत्व बघणार आणि त्याला मतदान त्या ठिकाणी त्यांनी मागच्या वेळेस दिलं, हे मागच्या वेळेस दिलं. जी मुसलमानाची भावना की आम्हाला इथे असताना हिंदू मतदान देत नाही आणि जिंकत नाही, ती सगळी पार मोडीत काढली अशी परिस्थिती, ती पूर्ण मोडीत काढली. आणि या देशातला सेक्युलर हा मुसलमानाला सुद्धा जिंकू शकतो, हा इतिहास त्यांनी निर्माण केला, हा इतिहास निर्माण केला. हा इतिहास तुम्हाला कायम करायचा आहे की नाही, हा त्याच्यातला महत्वाचा भाग. हा जो इतिहास निर्माण झालेला आहे तो इतिहास तुम्हाला कायम ठेवायचा आहे की नाही, हा त्याच्यातला असणारा महत्वाचा भाग. कालच मोदीचं वाक्य की बाळासाहेब ठाकरेंचे असणारे माझ्यावरती उपकार आहेत आणि म्हणून उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्याच्या पाठीशी उभा आहे आणि पाहिजे ती मदत मी त्या ठिकाणी करणार आहे. हे उद्याच्या येणाऱ्या राजकारणाची नांदी आहे, हे आपण लक्षात घ्या. ही उद्याच्या राजकारणाची नांदी आहे. वाटाघाटी ज्यावेळेस चालल्या होत्या त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा म्हणालो होतो की आपण सेक्युलर मतावरती जिंकून येणार आहोत आणि म्हणून सेक्युलर मतदाराला हे आश्वासित करू की 5 वर्ष आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर समझोता करणार, हे आश्वासन आपण देऊ. हे आश्वासन द्यायला राष्ट्रवादी तयार नव्हती आणि हे आश्वासन द्यायला शिवसेना ही तयार नव्हती, शिवसेनाही तयार नव्हती. मी आता असणाऱ्या काही मुस्लिमांचं बघतोय, नाही आपण सेक्युलर पार्टियों को वोट देना चाहिए. अरे कोण सेक्युलर? कोण सेक्युलर? 25 वर्ष शिवसेनेचा उमेदवार हा भारतीय जनता पक्षाबरोबर होता. भारतीय जनता पक्षाबरोबर होता. तिथं जमलं नाही की मुद्दामून फाटून घेतलं की आपल्याला 48 जागा जिंकायच्या आहेत आणि म्हणून फारकत घेऊन इथे असणारी युती घेतली.
आम्हाला शंका होती, म्हणून आम्ही म्हणालो की बाबा सेक्युलर मतदाराला आश्वासन देऊ की 5 वर्ष आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही, बीजेपी बरोबर जाणार नाही. आश्वासन दिलं नाही आणि इलेक्शनच्या दरम्यानच आपल्याला दिसतंय की मोदी हे सांगत सुटलेले आहेत की काळजी करू नका, उद्धव ठाकरे आणि त्यांची सेना आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही. हे संकेत आहेत, ही दिशा आहे. आणि मग मी इथल्या मुसलमानांना विचारतो, किस जबान से आप ये कह रहे हो? कि शिवसेना जो है ये सेक्युलर हो गई, सेक्युलर मिजाज का दिमाग हो गया. कांग्रेस ने एक वॉशिंग मशीन का एडवर्टाइजमेंट दिया और कहा है कि मोदी जी वॉशिंग पाउडर डाल के उनको धुलाते हैं और उनका दाग जो है, दामन का दाग जो है वो निकल जाता है. मैं इन मुसलमानों से पूछना चाहता हूं कि कांग्रेस ने ऐसी कौन सी मशीन निकाली है, कांग्रेस ने ऐसी कौन सी मशीन निकाली है कि जिसमें उसको अंदर डालो और धार्मिक आदमी जो है वो सेक्युलर बन जाता, पूरी विचारधारा उसकी बदल जाती. मुखौटा तो हर वक्त कोई बदलता रहता है, लेकिन मुखौटे के पीछे जो असली तस्वीर है वही सामने लेने की चलिए. ये मुखौटा जो है ये दिखावा. अगर मुस्लिम समाज यहां पे चूक गए, अगर मुस्लिम समाज यहां पे चूक गया तो मान लो दोबारा ये मौका आपको मिलेगा. ये बात मैं नहीं कह रहा हूं, इस देश की जो अर्थ मंत्री है निर्मला सीतारामन, उनके जो पति है परकला प्रभाकरन, उनकी 10 या 12 दिन पहले वीडियो पे मुलाकात है और उस वीडियो के मुलाकात में उन्होंने कहा है कि अगर दोबारा मोदी चुन के आते हैं तो संविधान के बचेगा तो नहीं, लेकिन उन्होंने मुसलमानों को आगाह किया है, ईसाइयों को उन्होंने आगाह किया है और ये कहा है कि अगर बीजेपी और मोदी दोबारा सत्ता पर आते हैं तो मुख्यमंत्री के वक्त में जो गोधरा में हुआ, मुख्यमंत्री के वक्त जो गोधरा में हुआ और प्राइम मिनिस्टर होते हुए जो मणिपुर में हुआ, कत्लेआम जो हुई, वही सिलसिला वो कह रहा है कि भारत के गली गली में होगा, भारत के गली गली में होगा. ये कोई छोटा मोटा आदमी नहीं है. जिसके बीवी के हाथ में इस देश की पूरी तिजोरी है और उसके सही के बिना, सिग्नेचर के बिना या कुछ हिलता नहीं है, ऐसे व्यक्ति आपको आगाह कर रहा है. इसलिए इस बात को नजरअंदाज मत करो, इस बात को आप नजरअंदाज मत करिए. कुछ लोग मुझे कहते हैं इतिहास का दोहराता है कि हम तो लड़ने वाली कौन है. मैं उनसे ये पूछता हूं फिर गोधरा में क्यों नहीं लड़े भैया? बदले की भावना क्या, तो फिर गोधरा में क्यों ने बदला लिया? ये जो इतिहास जो है वो सबक सिखाता है कि वह हम लोग लड़ना चाहिए. ये नहीं कि उसकी दुआ देके हम लोग ये करें. अगर हम लड़ेंगे नहीं
तो अपने आप को बचाएंगे नहीं, और लड़ना है तो या इस बार वोट के माध्यम से लड़ना है, और यही देखना है कि हम लोग दोबारा इतिहास इस औरंगाबाद में दोबारा। जैसे मेरे पहले वक्ताओं ने यहां पर कहा कि जो वंचित बहुजन अघाड़ी के साथ में जो मतदार है, वंचित बहुजन अघाड़ी के साथ में जो मतदार है, वो मतदार आज भी अफसर के साथ में है, आज भी अफसर के साथ में है। और मैं मुसलमानों से पूछता हूं, आप हारने वाले के साथ जुड़ोगे या जीतने वालों के साथ जुड़ोगे? गलतियां तो मुसलमान करते आ रहा है। औरंगजेब के मजहब पर वंचित बहुजन अघाड़ी गए, मोहम्मद पैगंबर का दिल जो है वो वंचित बहुजन अघाड़ी ले आए। हिजाब के खिलाफ यही सम्मेलन होने वाला था और उस लड़की का सत्कार होने वाला था। कौन कह रहा था? तो यहाँ वंचित बहुजन अघाड़ी। अब मैं नहीं समझता कि आपके रुझान जो है वो कांग्रेस की तरफ है कि जिससे आपके समाज को एक उम्मीदवारी मिली। महाराष्ट्र में एक भी उम्मीदवारी नहीं, राजस्थान में एक उम्मीदवारी नहीं, मध्य प्रदेश में एक उम्मीदवारी नहीं, और मुसलमान आज ये कह रहा है कि हम कांग्रेस के साथ जुड़ रहे। जो गलती आप लोग ने पिछली बार कही, मुस्लिम समाज ने तो पिछले बार जो गलती की और उसकी वजह से बीजेपी आई है, आज उसकी वजह से बीजेपी आई है। इस बार भी अगर मुस्लिम समाज गलती करेगा, इस बार भी अगर मुस्लिम समाज गलती करेगा तो बीजेपी आने का दोष जो है वो मुसलमानों पर यहां पर हो। मुसलमान क्या चाहता है कि बीजेपी की सरकार ना आए, नरेंद्र मोदी प्राइम मिनिस्टर ना बने। वंचित बहुजन अघाड़ी में वही एजेंडा लेके चली। फिर आपको जुड़ने से कतराते क्यों? आप जोड़ने से कतराते क्यों? आपका मजहब तो ये सिखाता है कि जिसमें जुल्म हो रहा है, अत्याचार हो रहा है, उसको साथ दो, उसके साथ रहो, तो अल्लाह आपको दुआ दो। यहां मालियों को टिकट नहीं है, धनगरों को टिकट नहीं दिया, और किसी समाज को नहीं दिया। और अत्याचार जो होता है वो जिनको टिकट दिया हुआ है कांग्रेस वालों ने, वही तो अत्याचार मुसलमानों पे कर रहा है। इस बात को आप भूल गए। एक नया रास्ता, दोस्ती का रास्ता, भाईचारे का रास्ता, विश्वास का रास्ता, सेक्युलर का रास्ता वंचित बहुजन अघाड़ी आपके सामने रखती है। वंचित बहुजन अघाड़ी आपके सामने रख रहे हैं। आज बीजेपी और नरेंद्र मोदी ये कह रहे हैं, इनडायरेक्टली कह रहे हैं कि कांग्रेस का जो एजेंडा है वो मुस्लिम लीग का एजेंडा है, और उसके आगे जाके ये कह रहे हैं कि देश का बंटवारा हो। कभी आपने सोनिया गांधी, राहुल गांधी, खड़गे ने इसके खिलाफ का बयान दिया, यह आपने सुना है? जिनकी हिम्मत नहीं है
अपनी इज्जत बचाने की हिम्मत नहीं है, वो आप लोगों की क्या हिफाजत करें? आपकी अगर हिफाजत करना है तो आपको ही हिफाजत करना जरूरी है। और इसलिए मैं आप लोगों से ये कहता हूं कि हम लोग की कोशिश है कि मुस्लिम समाज अपने पैरों पर खड़ा हो, और इसलिए इस इलेक्शन में 5 जगह जो है वो मुसलमान कैंडिडेट हम लोग ने उतारे। अफसर खान उसमें से एक है। वक्त हो चुका है, इसलिए मैं आपसे गुजारिश करता हूं, विनती करता हूं कि ये तीनों उम्मीदवारों की जो निशानी है ये गैस सिलेंडर है। गैस सिलेंडर का सामने का बटन दबाकर इनको भारी वोटों से जिताइए। इन्हीं लफ्जों के साथ रजा लेता हूं। खुदा। यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश जिबन या ठिकाणी आभार मानतो. आपण सर्व आज कार्यक्रमासाठी आलात, आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. परंतु एक गोष्ट सांगू इच्छितो की अफसर खान यांची निशाणी गॅस सिलेंडर नंबर 4, बीडचे उमेदवार अशोक इंगे पाटील यांची निशाणी गॅस सिलेंडर